लोकमान्य टिळक म्हणायचे स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तसं आता लोकप्रतिनिधींबद्दल असं होतं बरोबर. की निवडणुका लढवायच्या, खर्च करायचा आणि तो पुन्हा सत्तेच्या माध्यमातून वसूल करायचा. तर तुम्ही आमच्या चॅनलसमोर अशी हमी देऊ शकता का की मी जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यानंतर एकही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही? माझ्या भागातले शेतकरी जे आहेत ते आल्याच्या पिकावर खूप काम करतात. म्हणजे लाखो टन आलं दरवर्षी आमच्या भागातनं जातं. त्या आल्याच्या बाबतीत असं आहे की कधी दर चांगला असतो, कधी खाली येतो. ते एखाद्या तरुणांचा जर गट केला आणि त्यांना जर प्रोसेसिंग युनिट तयार करून दिलं, शेतकऱ्यांसाठी, मुलांसाठी, त्या विद्यार्थ्यांना मिळणारे दाखले असतील, जशी ई महासेवा केंद्र आहे, तसं आपल्यामार्फत कुठलाही खर्च न होता त्या मुलांसाठी आपण किंवा सगळ्यांसाठीच ते कसं केंद्र एक काढणार आहे. लोकांचा जो विश्वास आहे त्याला तडा जाऊन द्यायचा नाही. कारण ज्या ग्रामीण भागामध्ये गुरुजीला मान दिला जातो त्याच ग्रामीण भागातला अजित सर आहेत. त्यामुळं मला सर आणि शिक्षक किंवा गुरुजी या नावाला कधीच तडा जाऊन देणार नाही. नमस्कार, मी विनोद कुलकर्णी. आरसपानी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत. आरसपानी पॉडकास्ट चॅनलला आपला अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभतो आहे आणि प्रचंड लोक मला समर्थन देत आहेत. ह्याचा मला निश्चित आनंद वाटतो आहे. कारण आपण एखादी गोष्ट ज्यावेळेस सुरू करतो त्यावेळेस तिला किती प्रतिसाद मिळेल ह्याची शाश्वती नसते, पण दिवसेंदिवस आपला प्रतिसाद अतिशय उत्तम पद्धतीने मिळतो. त्याबद्दल मी रसिक श्रोत्यांचे आभार मानतो. अनेकांना मी आरसपानी चॅनेलची मेंबरशिप घ्या असं आवाहन केलेलं होतं, त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जवळपास 27 मेंबर आरसपानी पॉडकास्ट चॅनलचे झालेले आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढेल असा मला विश्वासही वाटतो. नगरपालिकेला आपण काही राजकीय मुलाखती निवडणुकीनंतर घेतलेल्या होत्या आणि नगरपालिकेचं विश्लेषणसुद्धा आपण उत्तम केलेलं होतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं विश्लेषणसुद्धा आपण आरसपानी चॅनलवर करणार आहोत. मतदानपूर्वी एक आणि मतदानानंतर नंतर एक असं त्या विश्लेषणाचा भाग असणार आहे. एक 2-3 भाग जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर करावेत असा विचार माझ्या मनामध्ये आहे आणि निवडणुकीला निकालाला काही दिवस राहिलेले आहेत. आज अर्ज मागं घेण्याची मुदत संपलेली आहे. अशा वेळी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एक चेहरा जो आपला मित्र पण आहे आणि आपला सहकारी पण आहे, ज्यानं निवडणुकीमध्ये उडी घेतली आणि निवडणुकीमध्ये उडी घेतल्यानंतर मलासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला की हा माणूस जिल्हा परिषदेचं तिकीट कसं काय मागतो आहे, हा माझ्या मनामध्ये सुद्धा एक प्रश्न होता. आणि माझ्या मनामध्ये एकच नाही असंख्य प्रश्न त्या व्यक्तिमत्वाविषयी होते की ते व्यक्तिमत्व चांगल्या नोकरीला आहे, चांगले शिकलेलं आहे, कुटुंबात एकदम आर्थिक उत्तम स्थिती आहे, सामाजिक कामसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर त्याचं सुरू आहे आणि अशा वेळी जिल्हा परिषदेसारखी निवडणूक लढवण्याचा मोह त्याच्या मनामध्ये का आला असेल? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मला त्याच्याकडून हवी होती की चांगल्या पगाराची नोकरी असताना राजकारणात कशासाठी जावं? चांगल्या पगाराची नोकरी असताना ती पणाला कशाला लावावी? नंतर बिनपगारी काम करून जनतेचं सेवक कशासाठी व्हावं? अशी काय गरज पडली? असे अनेक प्रश्न माझ्या मनामध्ये घोंगावत होते आणि ह्या प्रश्नांची उत्तरं त्या उमेदवारालाच विचारावीत असं माझ्या मनामध्ये आलं आणि मग मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये बहुतेक कोणाची मुलाखत घेणार नाही आरसपानी चॅनलवर. एकच मुलाखत आज आपण घेणार आहोत आणि ती मुलाखत आपण ज्या व्यक्तिमत्वाची घेणार आहोत त्याच्याविषयी माझ्याच मनात प्रश्न पडले. त्यामुळे त्या अनेकांच्या मनात असू शकतात आणि मग मला त्या प्रश्नाची उत्तरं हवी होती. मग म्हटलं आपण निवडणुकीनंतर विचारण्यात काय अर्थ आहे, निवडणुकीच्या दरम्यानच त्याला आपण विचारूयात किंवा माझ्या मनात असे प्रश्न आहेत आणि ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्याल का? असं मी फोन आमच्या मित्राला केला आणि त्यांनी मला सांगितलं की नक्की देईन. कारण निवडणुकीत अर्धा तास 1 तास वाया घालवणं हे सुद्धा अवघड गोष्ट असते. कारण अनेक लोकांचे फोन येत असतात, मेसेज येत असतात, प्रत्येकाला वाटत असतात मी आत्ता फोन केला तर आत्ताच उत्तर दिलं पाहिजे. पण हजारो फोन आल्यानंतर काय अवस्था होती हे अनुभव माझ्याकडं खूप आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत ते मुलाखतीला वेळ देतील का नाही ह्याची साशंकता होती, पण त्यांनी तो वेळ दिलेला आहे. तर अजित साळुंखे सर, आपलं मी प्रथमतः स्वागत करतो. नमस्कार. आपल्याला आपण वेळात वेळ काढून आलेला आहात. तर मला तुम्हाला विचारायचं की मी तुम्हाला 25 वर्ष जवळपास ओळखतो. बरोबर. तुम्हाला कधीच राजकारणात
मी बघितलेलं नाही. म्हणजे शिवेंद्रराजे प्रेमी अशी एक तुमची ओळख आहे. शिवेंद्रराजेंबरोबर फिरणं, त्यांच्याशी कौटुंबिक स्नेह, जिव्हाळा किंवा कधीच तुम्ही राजकीय इच्छाशक्ती बोलून दाखवली नाही. आणि त्यामुळं अचानक जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागल्यानंतर तुम्ही इच्छुक झाला आणि मग इच्छुक ते उमेदवारी मिळवण्यापर्यंतचा तुमचा प्रवास झाला. तुम्ही एक गुरुजी म्हणून किंवा शिक्षक म्हणून नोकरी करता आणि साधारण लाखाच्या पुढं तुमचा पगार असेल. आता लाखभर रुपयाचा पगार असताना शिक्षकांबद्दल असं बोललं जातं की हे पगारासाठी काम करतात, पगार एवढं सुद्धा काम करत नाही. अशा शिक्षकांवर आरोप आहेत, समाजामधून होतात, वेगवेगळ्या क्षेत्रांमधून होतात, कधी कधी भाषणांमधून होतात. तर तशी सुखी कुटुंब, सुखी सगळं जीवन असताना जिल्हा परिषद लढवावी, संघर्ष करावा, लोकांमध्ये जावं, लोकांचे प्रश्न सोडवावेत असा मोह तुम्हाला का झाला? खरं तर तुम्ही विचारलेल्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. शिक्षक ही समाजाची जी ओळख आहे, शिक्षकाबद्दलची जी विश्वासार्हता आहे ना समाजात, ती फार मोठी आहे. आणि मी स्वर्गीय अभयसिंह महाराजांच्या पासूनचा महाराज साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी राहिलो, समाजकार्य करत राहिलो. आणि मी शिक्षकाची नोकरी ज्याला पत्करली त्याला माझं पहिलं अभिनंदन कोणी केलं असेल तर आदरणीय महाराज साहेबांनी, स्वर्गीय अभयसिंह महाराजांनी. कारण महाराजांचे आणि आमच्या कुटुंबाचे स्नेहाचे संबंध. आणि शिक्षकाची नोकरी ही खूप चांगली नोकरी आहे, कारण पवित्र क्षेत्रातलं काम मी करतो आहे. मला मुलांच्यात शिकवण्याचा जो आनंद आहे तो कुठंच मिळणार नाही. गेली 30 वर्षे मी अविरतपणे काम केलं. म्हणजे अनेक विद्यार्थी चांगल्या पदावर आहेत. माझं शाळेतलं कुठलंही रेकॉर्ड तुम्ही पाहिलं विद्यार्थ्यांचं शाळेचं तर निश्चितपणे ते चांगलं आहे. कारण त्याला कारण असं की नामवंत शाळेत मी, म्हणजे साताऱ्यातल्या हत्तीखाना शाळेत मी शिक्षक म्हणून काम करत होतो. स्वर्गीय केशवराव पाटलांचे माझ्यावर संस्कार आहेत, स्वर्गीय अंजली थोरात मॅडमचे संस्कार आहेत. या संस्कारातनं मी वाढलेला एक कार्यकर्ता, शिक्षक म्हणून काम करतो आहे. या क्षेत्रात येण्याचा योग म्हणजे इकडं आपण यावं, राजकारणात पडावं असं मला अजिबात वाटत नव्हतं. पण असंख्य ज्याला जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आणि खुला गट झाला नागठाणे. 25 वर्षानंतर हा गट खुला झाला आहे दादा. 25 आरक्षण होतं. आणि आरक्षणामध्ये पण काय व्हायचं, कधी हा गट पुरुष व्हायचा, कधी स्त्रीचा मिळायचा, कधी ओबीसी, कधी काय, असे बरेच प्रकार घडले. आणि राजकारणात येऊन आपण उभं राहून काहीतरी मोठं करावं असं आपल्या डोक्यात नव्हतं. पण एक सामाजिक बांधिलकी गेली 25-30 वर्ष मी आदरणीय नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा एक जवळचा कार्यकर्ता म्हणून सगळे तर ओळखलं जातो. या ओळखीचा फायदा मी समाजातल्या गोरगरीब कुटुंबासाठी, समाजातल्या शेतकऱ्यांसाठी, मुलांसाठी, युवकांसाठी, तरुणांसाठी खूप केला. आणि त्या असंख्य लोकांचे मला फोन यायला लागले की सर आता तुम्हाला शाळेतनं थांबायचे आणि इकडं आमच्यासाठी काम करायचे. आम्हाला कोणतरी एक चांगलं व्यक्तिमत्व पाहिजे, चांगला चेहरा पाहिजे. इकडं आमच्याकडे चेहरे नाहीत आहेत का? आहेत, खूप चांगली काम करणारी माणसं आहेत. पण आम्हाला तुमच्यासारखं एक व्यक्तिमत्व की जे महाराजांच्या बरोबर आहे, जे मनोजदादांच्या बरोबर आहे. तुम्हाला मनोजदादांच्याबद्दल सांगायचं झालं तर मनोजदादांनी मी कॉलेजचे मित्र, कॉलेजपासून त्यांचा संघर्ष मी जवळनं पाहिला आहे आणि माझाही त्यांनी संघर्ष जवळनं पाहिला. कारण या क्षेत्रात कुठल्याही क्षेत्रात संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही. शिक्षण क्षेत्रातसुद्धा मी काम करताना महाराष्ट्र राज्याचा मी खाजगी संघटनेचा, प्राथमिक संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करतो. शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी खूप वेळा केला. पण शासन दरबारी ज्यावेळेला आपण ज्यावेळेला जातो ना त्याला तिथं आपली ताकद बघितली जाते, उंची बघितली जाते, तुमच्या मागं कोण आहे पाहिलं जातं. आणि हे माझे प्रश्न सोडवण्यामध्ये मला महाराज साहेबांची खूप मोठी मदत झाली. कारण महाराजांच्याकडे एखादा प्रश्न सांगितलं असतं शिक्षकांच्याबद्दल असेल काय तर ते त्या दिवशी सोडवायचे, सांगायचे तू तिथं जा. म्हणजे एक आपल्या असलेला विश्वास. आणि मग आपली जर ही चांगली लोक आपल्या पाठीशी असतील दादा, पैशापेक्षा मानसिक समाधान माणसाला पाहिजे. आर्थिकनं तुम्ही म्हणलं मला 1 लाख रुपयापेक्षा जास्त पगार आहे का, तर आहे. पण 1 लाखापेक्षा अनेक लोकांचे जे आशीर्वाद मिळणार आहेत ते पैशाच्या पुढं फिके आहेत. आणि आमचं कुटुंब जे आहे, माझं कुटुंब आहे, माझ्या वडिलांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे शिक्षण क्षेत्रातला, सर्वोच्च त्यांनी कामगिरी केली आहे. माझ्या कुटुंबामध्ये माझी आई, माझी पत्नी, माझा भाऊ ही सगळे वेल सेटल आहेत. आणि मग सगळ्यांच्यामधनं एखादा जर माणूस समाजासाठी उपयोगी पडत असेल तर कुटुंबाने सांगितलं काय हरकत नाही, तुम्ही या क्षेत्रात तुम्ही उडी टाकाय हरकत नाही.
पण त्या अगोदर तुम्ही तुमच्या नेत्यांशी चर्चा करा. म्हणजे माझ्या बाबांशी मी चर्चा केली. बाबांना म्हटलं मी इच्छुक आहे असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हटलं अरे एकदम या क्षेत्रात, म्हटलं हो मला आवड आहे या क्षेत्राची, कारण सामाजिक क्षेत्रात काम करत असताना मी बाबांच्या प्रत्येक कार्यामध्ये, मग आता तुमचं काल झालेलं मराठी साहित्य संमेलनापर्यंत मी सगळ्या तुमच्याबरोबर काम करत होतो. कामाचा मला अजिबात कंटाळा नाही. लोकांचे प्रश्न सोडवण्यात जो आनंद आहे ना दादा, तो मुलांच्या आनंदासारखाच आनंद आहे. कारण ती मुलंसुद्धा घरी जाऊन सांगतात आम्हाला सरांनी असं केलं, मला शिकवलं. माझा तर एक विद्यार्थी दादा गुजरातमध्ये आत्ता जिल्हाधिकारी म्हणून काम करतो आहे, ओमकार शिंदे म्हणून. त्याचाही मला फोन आला होता की सर तुम्ही या क्षेत्रात येत आहे, मला असं वाटतं की या क्षेत्रात चांगली माणसं आली पाहिजेत, चांगल्या माणसांनी त्या क्षेत्रात काम केलं पाहिजे. आणि तुम्हीच पत्रकार किंवा वार्ताहर किंवा तुमचे मीडियावाले विचारतात की राजकारणामध्ये चांगली माणसं आली पाहिजेत. चांगल्या माणसांनी चांगलं जर काम केलं तर निश्चितपणे देशाचं, कारण आता देशामध्ये मोदी सरकार आहे आणि मोदींनी जगभर या आपल्या देशाची मान उंचवलेली आहे. तेच सरकारचं त्याच पद्धतीचं कामकाज देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात करत आहेत. कालचा जर बाबांचा रिपोर्ट पाहिला तर बाबा सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं खातं आणि 1 नंबरचं काम त्यांचं. काल 198 काहीतरी 7 त्यांना मार्क मिळाले, त्यांच्या 200 पैकी गुण मिळालेत. म्हणजे अशा नेत्याचं जर मी काम करायला कार्यकर्ता म्हणून जर मला तर 100% अभिमान वाटेल. ते पगारापेक्षा या माणसाबरोबर काम करायला निश्चित आवडेल. मनोजदादांसारखा नेता मला माझ्या कराड उत्तरमध्ये मिळाला आहे की ज्या नेत्याची ओळख अशी झाली आहे, समाजाभिमुख तो नेता झाला आहे. लोकांचे प्रश्न तासनतास त्या माणसाचा प्रश्न सुटल्याशिवाय, त्या माणसाची पूर्ण समाधान झाल्याशिवाय मनोजदादा आजही कुठल्या कार्यकर्त्याला बाजूला करत नाहीत. एक चांगले फळीत, म्हणजे आज देशामध्ये BJPचं शासन आहे, BJPचं सरकार आहे आणि या सरकारच्या योजना, पूर्वीच्या सरकारच्या योजना लोकांच्यापर्यंत पोचत नव्हत्या. लाडकी बहिणीसारखी योजना बघा, 1,500 रुपये त्या महिलेला मिळत आहेत. तिला आता कोणाची गरज नाही, रोज ती त्याच्यातनं खर्च करू शकेल. PM किसान योजना आहे. तुमच्या लाईट बिलाच्या संदर्भात देवेंद्रने घेतलेला निर्णय आहे. हे चांगले निर्णय जर शेतकऱ्यांपर्यंत पोचत असतील तर आपण शेतकरी पुत्र आहोत. माझे वडील शेतकरी कुटुंबातनं जन्मले, शिक्षक झाले, तरी पण मी स्वतः शेतकरी समजतो. कारण आजही त्यांचं वय जरी 72-73 असलं तरी आजही ते शेती करतात सेवानिवृत्तीनंतर. म्हणजे आमचा पिंड मूळ शेतीचाच. शेतकऱ्यांसाठी, खेड्यातल्या मुलांसाठी काम करावं. आता तुम्ही सगळ्या योजना मोदी साहेबांच्या धडाधडा सांगताय, पण तुमच्यावर असा आरोप आहे की तुम्ही आत्ता आयात उमेदवार आहात. तुम्ही भाजपमध्ये आत्ता आलाय तिकिटासाठी आणि तुमचा भाजपशी संबंध नाही. जे पूर्वीचे भाजपचे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय करून तुम्हाला तिकीट दिले. वस्तुस्थिती काय आहे की तुम्ही आयात उमेदवार आहात का आणि तुम्ही आत्ता भाजपचं काम करताय का आधीपासून करताय? काय भानगड काय? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मी स्वर्गीय अभयसिंह महाराजांचा कार्यकर्ता आहे. त्यानंतर मी नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंचा कार्यकर्ता आहे. तुम्हाला आठवत असेल जिल्ह्यात पहिल्यांदा भाजपमध्ये प्रवेश करणारे कोण असतील तर शिवेंद्र महाराज आणि त्यांचे आम्ही कार्यकर्ते. ज्यांनी त्या दिवशी बाबांनी प्रवेश केला ना, त्या दिवशीच आमचा प्रवेश तिथं झाला. म्हणजे मी आयात उमेदवार नाही, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी भाजपचं काम केलं आहे का तर श्रीमंत छत्रपती उदयनराजे मसलेंचं लोकसभेला मी ताकदीनं काम केलं. त्याची नोंद त्यांच्याकडं पण असेल आणि कार्यकर्त्यांना पण माहीत आहे मी काम केलं का नाही. म्हणजे मी काम करणं आणि त्यातून त्यांना आमच्या भागातनं लीड देणं हीच माझ्या कामाची पोचपावते. दुसरं गोष्ट म्हणजे तुम्ही आपल्या आमदार मनोजदादा घोरपडेंचं विधानसभेचं कामकाज बघा. नागठाणे भागातनं, नागठाणे विभागातनं त्यांना प्रचंड मत म्हणजे लीड आम्ही दिलं. त्याचं कारण असं की आमचा सहभाग त्यात होता, आम्ही त्यांच्यामध्ये मिसळलो. जर त्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल की मी आयात उमेदवार आहे तर आम्ही सगळेच बाबांचे कार्यकर्ते, मनोजदादांचे कार्यकर्ते किंवा उदयन महाराजांचे कार्यकर्ते म्हणून त्या भागात तुम्ही कधीही गेला तरी ते सांगतील. त्यामुळं बाबांचा प्रवेश ज्या दिवशी झाला BJPत त्या दिवशी आमचा प्रवेश BJPत झाला आहे. त्यामुळं मी बाबांचा कार्यकर्ता म्हणल्यानं बाबा BJPत तर मी पण BJPचा कार्यकर्ताच. त्यामुळं असं मी आयात तिकिटासाठी जाणं हे मला काही योग्य वाटत नव्हतं. हे मागणं पण मी योग्य केलं नसतं. समजा मी दुसऱ्या पक्षात असतो ना, आज प्रवेश झाला असताना उद्या तिकीट मागितलं असतं तर ते मला मी घेतलं पण नसतं ते तिकीट. मी इच्छुक पण झालो नसतो. मुळात ही माझी उमेदवारी दादा आहे ना, ही लोकांच्यातनं आली. दादा शक्ती प्रदर्शनाच्या संदर्भात सांगेन,
100 गाड्या माझ्या लोकांनी भरभरून आल्या बाबांच्या वाड्यावर, मनोजदादांच्या घरी जाऊन त्यांनी महिलांनी, माता भगिनींनी प्रचंड आग्रह धरला की आम्हाला हाच माणूस पाहिजे. तुम्ही जर पाहिलं पत्रकार म्हणून तर तुम्हाला त्या बातम्या पण तुमच्यापर्यंत पोचल्या असतील. मला काम करताना निस्वार्थी भावनेनं काम करायचे. त्यामुळं पक्ष हा माझा बाबा आणि मनोजदादा, उदयन महाराज हाच आमचा पक्ष. ते जिथं तिथं मी. आता तुम्ही म्हटलं की चांगली माणसं राजकारणात आली पाहिजे. कुणी निवडून आला तर जिल्हा परिषदेत जेवढं काम करेल तेवढंच तुम्ही करणार आहे. तुम्ही असं वेगळं काय करणार की बाबा मी निवडून आलो तर मी अमुक गोष्ट करीन, मी तमुक गोष्ट करीन, इतर उमेदवारापेक्षा मी जादा काम करीन, ते कसं कराल ह्याचं काय तुम्ही एक्सप्लेशन किंवा एक सविस्तर गोष्ट तुम्ही सांगू शकता की इतर उमेदवारापेक्षा मलाच मतदारांनी का मत द्यावं, म्हणजे मीच योग्य उमेदवार आहे आणि मी आलो आहे सगळं पन्नाला लावून, तर ते का लावलं आहे ह्याच्याविषयी तुम्ही. मी मुळात दादा समाजातल्या घटकापर्यंत पोचलेला माणूस आहे. कारण माझी ओळख शिक्षक अजित सर नावाची जी ओळख आहे नागठाणे भागात, ती तुम्ही जर पाहिली तर अजित सरांच्याकडे एखादं काम दिलं तर ते 100% होतं. आणि ते काम होण्यासाठी त्यांचा पाठपुरावा बाबांच्याकडे असेल, मनोजदादांच्याकडे असेल किंवा उदयन, ते 100% करतात. आणि एखाद्या सर्वसामान्याला जे जमणार नाही, काम होणार नाही त्याचं काम, ते सर करून देतात. ही एक ओळख त्यांची निर्माण झाली माझ्याबद्दलची. आणि त्यातून अनेक तरुण माझ्याशी जोडले गेले, अनेक बचत गट जोडले गेले, अनेक शेतकरी जोडले गेले. आणि या शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाबा एखादं प्रोसेसिंग युनिट, म्हणजे माझ्या भागातले शेतकरी जे आहेत ते आल्याच्या पिकावर खूप काम करतात. म्हणजे लाखो टन आलं दरवर्षी आमच्या भागातनं जातं. त्या आल्याच्या बाबतीत असं आहे की कधी दर चांगला असतो, कधी खाली येतो. ते एखाद्या तरुणांचा जर गट केला आणि त्यांना जर प्रोसेसिंग युनिट तयार करून दिलं तर निश्चितपणे झडपीच्या माध्यमातून किंवा शासन आता BJPचं आहे, शासनाकडं अशा योजना या आमदार मंत्र्यांच्या माध्यमातून जर दिल्या, आपण सुचवल्या, तर निश्चितपणे त्या होऊन जातील. परवा आमच्या भागातले नेते रवी आप्पांनी आमच्या भागातल्या एका कार्यकर्त्याला 28 लाख रुपये उपचारासाठी लागणार होते यकृत. तो त्यांनी आपल्याला 5 लाखापर्यंतची मदत आहे. तो विषय त्यांनी बाबाराजांच्यापाशी मांडला. बाबाराजांनी सांगितलं तुम्ही मुंबईला आहे, आपण खास बाबा म्हणून मुख्यमंत्री सहायता निधीतून आपल्याला काय मिळते का पाहूया. बाबांनी त्याचं एवढं माहिती व्यवस्थित मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंना दिली. देवेंद्र भाऊंनी ह्या एका माणसाबरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना 35 लाख रुपयेपर्यंतचा मोफतचा उपचार करण्याची संधी या एका बाबांच्या एका पत्रानं शिफारशीने झाली. जर असे कार्यकर्त्यांनी आपण काय सुचवलं तर निश्चितपणे बाबा मनोजदादा आपल्याला करतील अशी मला खात्री वाटते. IT पार्क आणले होतं बाबांनी साताऱ्यात, ग्रामीण भागातल्याच मुलांसाठी आणलं आहे खरं तर ते. कारण ग्रामीण भागातलं सगळं टॅलेंट पुणे मुंबई इकडं जाते, त्या मुलांना कुठेतरी तिथं ही मिळावं आणि आपण एक त्यांच्यातला दुवा व्हावा. कारण आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस त्याला काहीतरी तुमच्याकडून अपेक्षा असते, तुम्ही ती अपेक्षा पूर्ण करा असं त्यांना वाटतं. बचत गटातल्या माझ्या महिला आहेत, असंख्य पापड लोणचं कुठला पदार्थ करत नाहीत असं नाही, आणि तो पदार्थ त्याचं मार्केटिंग होत नाही. तुम्ही जर त्याचं त्या लोकांचं महिलांना जर मार्केटिंग उपलब्ध करून दिलं पुण्या मुंबई शहरात मॉलमध्ये, तर त्यांच्या इथं मालाला 2 रुपये मिळतात, तिथं त्यांना 20 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आमच्या गावातली एक महिला की जी आपल्या मानदेशच्या चेतना सिन्हांच्या नजरेत बसली, तिचं साधं गुऱ्हाळ होतं आणि ते गुऱ्हाळातला रस ती छानपैकी करून द्यायची लिंबू बिंबू टाकून. तो तिथं 10 रुपयाचा लस तिनं मुंबईला 100 रुपयाला विकला. तोच ग्लास, तोच ऊस सगळं. अशी जर बाजारपेठ त्यांना आपल्याला उपलब्ध करून देता आली तर निश्चित त्यांचं राहणीमान उंचावेल. तिसरी गोष्ट म्हणजे आमच्या भागामध्ये स्पर्धा परीक्षेला, आता मान खटावच्या स्पर्धा परीक्षेबद्दल आपण ऐकतो, पण आपल्याही भागातली मुलं आता स्पर्धा परीक्षेत उतरत आहेत. मी गेल्या वर्षी कुपर साहेबांच्या माध्यमातून नागठाण्यामध्ये एक स्पर्धा केंद्र पण, म्हणजे प्रशिक्षण केंद्र, जिथं मुलं येऊन अभ्यास करतील. आज 40 ते 50 मुलं तिथं बाहेर पडली. त्यातनं कोण तलाठी झालं आहे, कोण ग्रामसेवक झाले, कोण आर्मीमध्ये भरती झाले. हे मोठं समाधान आहे आणि ते तशा गोष्टी आपल्याला करता येतील. अनेक आहेत लोक आमच्याकडे काम करणारे लोक नाहीत असं नाही, पण लोकांचा पाठपुरावा, लोकांचा विश्वास निर्माण करून आपण ते काम करणार आहे. गावामधले रस्ते असतील, पाणी पुरवठ्याची योजना असतील, आरोग्याचे संदर्भात असेल, आणि सगळ्यात मोठी गोष्ट मला नागठाणेमध्ये एक PSC केंद्र आहे, काशिळा उपकेंद्र आहे. असंख्य लोक आजारी आहेत, वृद्ध म्हणजे 60 ते 80 वर्षाची जी लोक आहेत ना, त्यांना
टेलिफोन मेडिक्लेम म्हणजे मेडिसिन देण्याची व्यवस्था आपल्याला या माध्यमातून आरोग्य विभागातून करायची. त्यांनी फोन करायचा PSC केंद्रात की मला अशी अशी माझी औषध संपलेत, ती फोन अंगणवाडी आपल्या आशा सेविका आरोग्य सेविका ती पडदिशी काम करतात, कारण त्यांचा सर्वे रोज चालू असतो, फिरत असतात. किती आठवड्यातनं किंवा 2 आठवड्यातनं एखादा फोन यायचा, तो जर त्या रुग्णापर्यंत त्यांनी दिली माहिती आणि ते जर औषध त्यांना पोच झालं तर त्यांना खूप मोठा आनंद मिळणार आहे. त्यांचा हेलपाटा वाचणार आहे, येणं जाणं वाचणार आहे. ह्या अशा साध्या सोप्या गोष्टी करायच्या, छोटे छोटे कामं करणार आहे आपण, कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. जेवढं छोटं काम करेन तेवढं मी लोकांपर्यंत जाईन. आता नोकरी आणि काम ह्याची कसरत तुम्ही कशी करणार? नोकरीचा जो विषय आहे तो आता माझी नोकरी 30 वर्ष झालेली आहे. मी माझ्या ज्या काही संस्थेच्या अटी नियम पाळून मी या निवडणुकीत उभा राहिलो आहे, त्या अटी शासनाच्या अटी ज्या असतील त्या सगळ्या पाळून मी कामकाज करणार. एखाद्या वेळेला मला स्वेच्छा घ्यायला लागली या ह्याच्यात तरी आपण स्वेच्छा घेऊ. स्वच्छ निवृत्ती, आर्थिक नुकसान सोसायची तयारी आहे तुमची? आर्थिक नुकसान ह्यात होणार नाही दादा माझं. का होणार नाही? तर माझं कुटुंब सक्षम आहे. मी काही एकटाच माझ्यावर सगळ्या कुटुंबाचा भार नाही. तर माझं कुटुंब मला सपोर्ट करते. मग घरातल्यांना सगळ्यांना विचारलं का की बाबा? हो, विचारल्याशिवाय आम्ही 10 जण आहे दादा. म्हणजे मी धरून आमचे आई वडील सगळे धरून 10 जण आहे. 10 मधली 6 माणसं आम्ही कमवते आहोत. त्या 6 पैकी एक जर कमी झाला तर काय हरकत नाही, म्हणले आपल्याला लोकांपर्यंत पोचायचे. आणि आमचं कुटुंब असं आहे की लोकांना आनंद द्यायचा. लोक काय पैसे आजचे उद्या मिळतील दादा, आणि स्वेच्छा जरी घेतली तरी मला पेन्शन थोडीफार चालू होईल, आनंदानं मी राहीन. पण कुठल्या गोष्टीचा 8 तास त्यासाठी करावा लागेल असं मला नाही वाटत. तुम्ही आता तुमची नोकरी सोडायची तुमची तयारी, म्हणजे एक आर्थिक बाजू हे होणार, निवडणुकीत खर्च होतात आणि पुन्हा उमेदवार निवडणुकीतनं खर्च काढतात आणि तो भ्रष्टाचाराचा एक राजमार्ग होतो की एवढा खर्च केला तर त्यानं भ्रष्टाचार करून काढलाच पाहिजे. म्हणजे लोकमान्य टिळक म्हणायचे स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. तसं आता लोकप्रतिनिधींबद्दल असं होतं की निवडणुका लढवायच्या, खर्च करायचा आणि तो पुन्हा सत्तेच्या माध्यमातून वसूल करायचा. तर तुम्ही आमच्या चॅनलसमोर अशी हमी देऊ शकता का की मी जिल्हा परिषदेचा सदस्य झाल्यानंतर 1ही रुपयाचा भ्रष्टाचार करणार नाही, कुठल्याही टेंडरमध्ये कमिशन घेणार नाही आणि पारदर्शक, स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यास मी वचनबद्ध आहे? 100% दादा. मी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात किंवा तुम्ही विचारलेला प्रश्न खूप चांगला आहे की आपण स्वच्छ असेल तर समाज आपल्याकडे बघताना स्वच्छ नजरेनंच बघणार आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्य काळात जिल्हा परिषदेचा सदस्य किंवा जिल्हा परिषदे मी ज्यावेळेला माझं कामकाज सुरू करेन त्याला निश्चितपणे ह्या भ्रष्टाचाराचा तर विषयच नाही, कारण आर्थिक सुबत्तेनं मी सक्षम आहे. मला इतरांना खर्च करायला आवडेल, पण इतरांच्याकडून खर्च करून घ्यायला अजिबात आवडत नाही. भ्रष्टाचार हा माझा विषयच नाही. आणि मला पारदर्शकता जी आणायची ती समाजातल्या याच गोष्टीमुळं लोकांचा जो विश्वास आहे माझ्यावर, गुरुजी या नावाचा अजून जो विश्वास आहे ना, हा गुरुजी शब्द मी मरेपर्यंत माझ्या पुढं लागणारच. अजित सर हे नाव कायम हे राहणार. आणि त्या सराला भ्रष्टाचाराचा किंवा अन्य कुठल्या गोष्टीचा डाग लागू नये याची ग्वाही मी आज तुम्हाला तुमच्या चॅनलमध्ये देतो. कारण माझ्यावर तसे वडिलांचे संस्कार आहेत, बाबांचे आहेत, मनोजदादांचे आहेत. तुम्ही सगळी मंडळी माझ्या पाठीशी आहात, कारण तुमच्यासारखा मित्र माझा एक मित्र आहे. आणि माझ्या मित्राला किंवा माझ्या मित्रपरिवाराला अजित सरांच्यामुळं कुठलाही डाग लागू नये याची मी नेहमीच काळजी घेत असतो. नाही, तुम्ही सक्षम असल्यामुळेच मी तुम्हाला तो प्रश्न विचारला की तुम्ही सक्षम आहात. आणि सक्षम लोक ज्यावेळेस राजकारणात येतात त्यावेळेस त्यांनी स्वच्छ, पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त कारभार केला पाहिजे. मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या मतदारांना ग्वाही दिली की बाबा मी भ्रष्टाचारमुक्त कारभार करेन. आता तुमच्या भागात रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे, तो एक प्रश्न गंभीर आहे. म्हणजे कदाचित मागचे लोकप्रतिनिधी आहेत ते काम करण्यामध्ये कमी पडले असतील, त्यामुळं आज शिवेंद्रराजेंकडं सार्वजनिक बांधकामचं खातं आहे, तर तुमच्या भागातले रस्ते चांगले होऊ शकतात का? अनेक वेळा विद्यार्थ्यांना दाखले काढण्यासाठी साताऱ्यात यावं लागतं, तर एखादं सेतू केंद्र तुम्ही तुमच्या भागात की ज्यातनं लोकांना नागठाणे किंवा तुमच्या अतीत किंवा जी काही 8-10 गावं 20 गावं तुमच्या भागामध्ये 18 गावं आहेत
तर त्या 18 गावातल्या लोकांना कुठल्याही दाखल्यासाठी साताऱ्यात यावं लागू नये अशी व्यवस्था तुम्ही करू शकाल का? किंवा स्पर्धा परीक्षेचं तुम्ही एक केंद्र केलेलं आहे, पण आज वाचन संस्कृती लोप पावते किंवा विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जी साधनसामुग्री लागते, वेगवेगळी पुस्तकं लागतात, वेगवेगळं मार्गदर्शन लागतं, तर तरुण आज आपला भरकटत चाललेला आहे. तरुण नोकरीसाठी त्याला बाहेर पडावं लागते. तर अशा व्यवस्थेवर सुद्धा तुम्ही काम करणार आहे का? हां, ह्या व्यवस्थेसाठी काम करण्यासाठी तर मी या क्षेत्रात आलो आहे दादा खरं. कारण माझ्या भागामध्ये सर्वप्रथम शेतकरी खूप आहेत, शिकलेला तरुण खूप आहे, पण त्यांना वाढ देणारा किंवा त्यांना पुढं नेणारा कोणतरी पाहिजे, दूत किंवा दुवा जोडणार पाहिजे, म्हणून आपण ते काम करायचे. तर मी सांगितलं की मगाशी मी तुम्हाला सांगता राहिलो की जिल्हा परिषदेच्या असंख्य योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आहेत, वृद्धांसाठी आहेत, दिव्यांगासाठी आहेत, विधवा महिलांसाठी आहेत, अगदी जन्मलेल्या बाळापासून मृत्यूपर्यंतच्या सगळ्या योजना या BJP शासनानं लोकांपर्यंत आणलेल्या आहेत. आणि ह्या योजना लोकांपर्यंत पोचत नाहीत. त्यासाठी नागठाणेसारख्या ठिकाणी एखादं मदत केंद्र शेतकऱ्यांसाठी, मुलांसाठी, या विद्यार्थ्यांना मिळणारे दाखले असतील, जशी ही महासेवा केंद्र आहे, तसं आपल्यामार्फत कुठलाही खर्च न होता त्या मुलांसाठी आपण किंवा सगळ्यांसाठीच ते कसं केंद्र एक काढणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट वाचन संस्कृतीच्या बाबतीत तुम्ही आता एवढा मोठा 99 अखिल भारतीय संमेलन आपण घेतलं, लाखो लोक इथं येऊन गेले आणि लाखो लोकांच्या मनामध्ये असं संमेलन झालं नाही याचा आनंद आहे. आणि त्या संमेलनाची दिशा जी तुम्ही दिली, बाबांचं स्वागताध्यक्ष होते, लोकांच्यामध्ये एवढा उत्साह होता. आमच्या डोक्यामध्ये त्यानंतर असं आलं की आमच्या गावात एक वाचनालय, प्रत्येक गावात अशी वाचनालय आहेत का? नसतील तर ती वाचनालय आपण तरुणांच्या पण जाऊन उभी करूया. त्यांना तुमच्यासारख्याचं मार्गदर्शन घेऊन बाबा अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग असे दर्जा जर मिळाले तर त्यांचंही तिथं एक ग्रंथालय, एक तरुण तिथं रोजगार होणार आहे. तिथली एखादी महिला तिथं समजा ती वाचनालय चालवायला लागली तर तिला तिचं पायावर ती उभी राहणार आहे. अशा पद्धतीचे माझ्या तर 18 गावामध्ये किमान 15 गावामध्ये तर अशा प्रकारचं मी वाचनालय करू शकेन. 5-6 गावं माझ्या गावात अशी आहेत की ती पुनर्वसित आहेत. म्हणजे आष्टे, जांभळेवाडी, सायळी, जामगाव, समर्थगाव अशी गावं जी आहेत ती पुनर्वसित आहेत. या पुनर्वसित गावं ही माझ्याच तालुक्यातली आहेत. म्हणजे आपले राजूबाई यांच्या भागातली ती पुनर्वसित अशी गावं आहेत. त्यांचं त्या गावातल्या लोकांच्यावर प्रचंड प्रेम आहे, त्यांचे ते प्रश्न सोडवतात. आणि अशा गावामध्ये त्यांचा एक मित्र जर तिथं त्या लोकांच्या मदतीला जाऊन जात असेल तर भैयांसारख्या माणसाला म्हणजे मी आपले एक छोटासा खारीचा वाटा तिथं त्यांच्यासाठी उचलू शकतो. कारण पुनर्वसित गावांचे प्रश्न असंख्य आहेत. पाण्याचे प्रश्न आहेत, रस्त्याचे आहेत. गाव वसलं आहे, चांगलं आहे, वस्ती कमी आहे, लोक तिथली एकमेकाशी जोडून आहेत, पण त्यांना एक आपल्यासारखा मित्र मिळाला तर निश्चितपणे त्यांचंही हे होईल. रस्ते आता सार्वजनिक बांधकाम मंत्रीच बाबा आहेत. बाबांच्या माध्यमातून बाबांनी परवाच आमच्या नागठाणच्या प्रचारसभेत सांगितलं की मांडवेपासून नागठाणेपासून पुशेसावळी हा काँक्रिटीकरणाचा रस्ता त्यांनी हॅममधून घेतला आहे. म्हणजे त्यांचं लक्ष प्रचंड त्या भागाकडे आहे, कारण त्यांचा जुना मतदारसंघ आहे तो. दुसरा सासपडेपासून नागठाणेपर्यंतचा एक त्यांच्या नजरेत असलेला रस्ता आहे, तो पण ते पूर्ण करणार आहेत. म्हणजे रस्त्याची समस्या बाबांच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण होईल. मनोजदादा त्याचा पाठपुरावा करत आहेत. परवा मनोजदादांनी काशी टू कोपर्डे म्हणजे हा एक पूल जवळजवळ मंजूर करून घेतला आहे. त्यामुळे तिथली दळणवळणाची साधनं पूर्ण होणार आहेत, त्यालाही बाबांनी मंजुरी दिलेली आहे. दुसरा माझगावपासूनचा एक पूल होता, त्यालाही आत्ता परवाच्या बजेटमध्ये मंजूर केला आहे. म्हणजे हे दोन्ही नेते जे आहेत ते दूरदृष्टीचे आहेत आणि मला त्यांचा कार्यकर्ता म्हणून काम करताना आनंद मिळणार आहे. कारण नाही, नेते दूरदृष्टीचे आहेत, पण काय होतं, जी पंचायत समिती, जिल्हा परिषदेला उमेदवार निवडून येतात, ते निवडून येईपर्यंत प्रचंड आश्वासनं देतात. तर निवडून आलं की ते स्वतःच्या एका धुंदीत राहतात आणि भागाचा विकास बाजूला राहतो. शेवट कुठल्याही भागाचा विकास करायचा असेल तर शासन पातळीवर, मंत्री पातळीवर पाठपुरावा करावा लागतो. तर तो पाठपुरावा करण्याची तुमची तयारी का? कारण आज तुम्ही सगळे आश्वासनं द्याल, पण 5 वर्षामध्ये आपण ही पाठपुरावा करून कामं करायची आहेत. कारण 5 वर्षांना आरक्षण बदलतं, आता मला काय गरज आहे, मी झालो ना ZP सदस्य, अशी भावना अनेक सदस्यांच्या मनामध्ये निर्माण होते. तर तुम्ही ती भावना सोडून एक सेवकासारखं जनतेच्या 24 तास जनतेसाठी उपलब्ध अशा प्रकारे काम करणार आहात. 100%
आपण जरी 5 वर्ष सदस्य असलो तरी आपली एक हेल्पलाईन असणार आहे दादा. हेल्पलाईन नंबर आपण तयार करतो. आमचा एक ग्रुप आहे नागठाणमध्ये, एन्जॉय ग्रुप नाव आहे त्याला. एक चांगलं ग्रुप आहे, फ्रेंड्स ग्रुप आहे. आणि त्यामुळं असंख्य माझे मित्र जोडले गेले. त्या मित्रांच्यामध्ये म्हणजे 24/7 अशी आमची टीम आहे आणि ती टीम निश्चितपणे चांगलं काम करणार आहे. मी आश्वासनं देतो म्हणजे जी पूर्ण होणार आहेत असंच आश्वासन द्यायचं. जे नेत्यांच्याकडे मागणी केल्यानंतर आपल्याला त्या खात्री वाटेल असंच आश्वासन दिलं पाहिजे. कारण सेवक होणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे बघा. आर्मीतनं 15 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर रिटायर होतात आणि ते परत सेवक म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करतात. तसंच काम करायचे. वेगळं त्यांच्या आणि माझ्या कामात काय फरक असणार नाही. हां, तुम्ही म्हणताय तसं की राजकारण हे आश्वासनं देणारी लोकांचं काम झालं आहे. आश्वासन द्यायचं आणि झालं नाही झालं तेवढ्यापुरतं असं होणार नाही. कारण मी मगाशीच सांगितलं, अजून पण तुम्हाला सांगतो, गुरुजी या नावा जो लोकांचा जो विश्वास आहे त्याला तडा जाऊन द्यायचा नाही. कारण ज्या ग्रामीण भागामध्ये गुरुजीला मान दिला जातो त्याच ग्रामीण भागातला अजित सर आहेत. त्यामुळं मला सर आणि शिक्षक किंवा गुरुजी या नावाला कधीच तडा जाऊन देणार नाही. ग्रामीण भागातल्या शाळांसाठी, शिक्षकांसाठी मला पण काम करायचे आहे दादा. कारण ग्रामीण भागातल्या शाळा कमी होत चालल्यात, विद्यार्थी पटसंख्या वाढते. हिथं काय करता येईल, टेक्नॉलॉजीचं शिक्षण देता येईल का, स्मार्ट बोर्ड आणून किंवा स्मार्ट स्कूल करता येतील का, यामध्ये शिक्षकांना म्हणजे मुख्याध्यापकाला जी कामं करावी लागतात रोजची ऑनलाईनची, त्यासाठी त्यांना एखादा तंत्रस्नेही नेमता येईल का. तो भलं जिल्हा परिषदेमार्फत काही 11 महिन्याच्या करावा असे जरी नेमता आले तरी प्रत्येक गावातला एक जरी तिथं मनुष्य उभा राहिला तरी ती गावातली शाळा निश्चितपणे चांगली होईल. आणि शिक्षकांच्याकडं दादा अशैक्षणिक एवढी कामं आहेत की त्यामुळे त्या विद्यार्थ्यामध्ये तो पोचणं झाले. त्यामुळे दर्जेदार शिक्षणासाठी पालक शहरात यायला. मला तोच प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आता की तुम्ही आता शिक्षण क्षेत्रातून म्हणजे शिक्षकाच्या भूमिकेतून लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत जाणार आहात. आणि लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत गेल्यानंतर शिक्षकांना जेवढी नावं ठेवली जातात ते शिक्षकांना ही जी काही अशैक्षणिक कामं मोठ्या प्रमाणावर लावली जातात आणि त्यामुळं दर्जा बिघडत चाललेला आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकाला फक्त शिकवण्याचंच काम असतं, त्याला अशैक्षणिक कुठलंच काम नसतं. आणि सरकारी शिक्षकांना किंवा निमसरकारी शिक्षकांना ही अशैक्षणिक कामं खूप मोठ्या प्रमाणावर असतात. तर त्यामुळं शिक्षणाचा दर्जा घसरलाय, खालावतोय. आणि मग मराठी शिक्षणाची गळचिपी होती. गरिबांसाठी ज्या मराठीच्या शाळा आहेत, ज्या मोफत शिक्षणाचा कायदा आहे तो खरा अर्थानं राबवला जात नाही. तर शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा तुम्ही काम करणार का? हो, भविष्यामध्ये 100%. ज्या शिक्षक बांधवांच्या मदतीनं किंवा सहकार्यानं मी गेली 30 वर्ष या शिक्षण क्षेत्रात काम करतोय, त्यांचे असंख्य प्रश्न मला माहीत आहेत. कारण ते मी शासन पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करतो ह्याच लोकांच्या माध्यमातून. पण काही प्रश्न असे दादा आहेत की ती अशैक्षणिक कामं तुम्हाला करावीच लागतात. काल एक परवा तुम्ही बातमी वाचली असेल की पिसाळलेली कुत्रीसुद्धा त्याचं आम्हीच करायचं, सर्वे करायचा. म्हणजे कुठलं काम राहिलं आहे हे बघणं गरजेचं आहे. आणि शासन आपलंच आहे, पण शासनाला या गोष्टी निदर्शनास आणून द्यायचं. लोकप्रतिनिधी म्हणजे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत तिथले त्यांच्या माध्यमातून द्यायचे आपल्याला निदर्शनास. यामुळं ह्या दर्जा घसरतो. त्याला 5 तास शाळेमध्ये काम करण्याची संधी द्या शिक्षकाला, निश्चितपणे त्याचा शाळेचा दर्जा 100% उंचावेल तो. आणि एक लक्षात घ्या, ग्रामीण भागामध्ये गावचं लक्ष त्या शाळेवर असतं. गावातली मुलं त्या शाळेत शिकत असतात, त्यामुळे गावकऱ्यांचं लक्ष असतं. शिक्षक कुठं गेला आहे, काय गेला हे लगेच तिथला माणूस सांगू शकतो. त्यामुळं वर्गाचं काम त्याला अध्यापन 100% झालं तर तो 100% तिथला दर्जा सुधारेल. आणि मुलं जी शहराकडे येत आहेत, मुलं शहराकडे येत नाहीत दादा, तर तो पालक नोकरीच्या निमित्तानं शहरात येतो आहे, तो शहरातच राहतो आहे. मग तिथं त्याचे आईवडील राहत आहेत, मग तिथं काय मुलं ती शिक्षणाला घातली आहेत. ह्याचं कारण म्हणजे दर्जेदार शिक्षण त्यांना मिळून झालं. आणि मग त्यांना विचारलं का तुम्ही घालताय, अहो शाळेत शिक्षकच नाहीत, तर आज शाळेत आलंच नव्हतं कोण. अशा तक्रारी मी आत्ताच्या ह्या फिरताना मला जाणवल्या. त्या निश्चितपणे आपण दूर करू. कारण शेवटी भविष्य शाळेत घडलं आहे आणि शाळेतलं घडलेलं भविष्य आपल्याला पुढं न्यायचे. तो शिकलेला जो विद्यार्थी आहे त्याला जर शिक्षणच नाही मिळालं तर तो निश्चितपणे पुढं जाणारच नाही, समाजात टिकणार नाही.
स्पर्धेत टिकणार नाही. त्याला सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान. मी तर त्या शिक्षकांना सांगितलं की AI सारखी टेक्नॉलॉजी जी आता रुजू होते ती मराठीतनं सुरू झाली आता दादा. पूर्वी इंग्रजीतनं तरी होत होती, पण ते मराठीतनं पण आता सुरू झालं आहे. ते मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये राबवा. त्याला जो काही खर्च होईल ना तो आपण सगळे मिळून एक कॉन्ट्रीब्यूट काढून तो पण करूया, पण मुलांना चांगलं शिक्षण देऊया. काय मोबाईल तर मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत वापरतात, त्यातूनच ते टेक्नॉलॉजी जर वापरली तर मुलांचं निश्चित चांगलं शिक्षण होईल. आणि शिक्षकांच्यावरचा जर हा ताण शैक्षणिक कमी झाला ना तर शिक्षकसुद्धा आनंदानं काम करेल. दिवस रात्रच ऑनलाईन. दादा मुलांची हाजरीसुद्धा तर ऑनलाईन घ्यायची आहे दिवसातनं 2 वेळा. म्हणजे ते मध्याह्न भोजन असेल किंवा अनेक योजना असतील, ह्या चांगल्या योजना आहेत, मुलांसाठीच्या योजना आहेत, पण त्यात वेळ जातो आहे. त्यासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी. BLO सारखं काम आहे शिक्षकांना दिलं जातं. आमचं असं म्हणणं आहे की सुशिक्षित बेरोजगार जो माणूस आहे किंवा तरुण आहे त्याच्यामार्फत त्याला हे मानधन त्यांना द्या आणि त्यांच्यामार्फत ते काम करून घ्या. आणि ती एक यंत्रणा BLOसाठी दरवर्षी निवडणुका येतात, दर 5 वर्षांना. जशी या कामासाठी निवडणूक कार्यालय म्हणून आपण निवडणूक घेतो आहे, तसं त्यांचं एक जर कार्यालय राहिलं BLOच्या किंवा मतदार याद्या अपडेट करण्याचं, तर तिथं शासनाला आमचं असं मत आहे की निवडणूक निर्वाचन आयोगामार्फतच BLO, ते सुपरवायझर किंवा त्यांचे केंद्राध्यक्ष यांची नेमणूक कायमस्वरूपी करावी. म्हणजे उदाहरणार्थ नागठाण्यात एक 10 BLOंची नेमणूक केली, त्यांना कायमस्वरूपीचा रोजगार निर्माण झाला. त्यांची ते अपडेट माहिती करू शकतात. दुबार माहिती, दुबार मतदार किंवा बाकी ह्या गोष्टी त्यांच्यामुळे होणार नाहीत, ते गांभीर्याने घेतील. आज काय झालं आहे, आज एका BLOनं काम करायचं, उद्या दुसरा येतो, परवा तिसरा येतो, कुणी नाव कुठलं बदललं कळत नाही. निवडणूक आयोगाकडं पण एक अशी सूचना आपल्याला भविष्यात या माध्यमातून करण्यासारखी आहे. तुम्ही आता जनतेला काय आव्हान कराल? तुम्हाला काम मतदान करण्यासाठी एखादं आव्हान तुम्ही करताय का की जनतेनं माझ्या पाठीशी उभं राहावं? मी खरं तर जनतेला एकच आव्हान करेन की माझ्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा माझ्या पक्षाच्या पाठीशी उभं राहावं. कारण पक्षानं नरेंद्र मोदींनं जी केलेली कामं आहे ती, देवेंद्र फडणवीसांनी केलेली कामं आहे ती, आणि आपल्या मतदारसंघात इथं बाबा आहेत, जयकुमार गोरे आहेत, अतुल बाबा आहेत, मनोज दादा आहेत, या मंडळींनी जी जिल्ह्यात कामं केली BJP पक्षाची, ती धैर्यशील कदम आहेत, यांनी केलेली जी कामं आहेत ही तुमच्या डोळ्यासमोर आहेत. आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या पुढे येतो आहे. मला पक्ष खूप मोठा आहे देशामधला, पक्षाची ताकद खूप मोठी आहे, ध्येयधोरणं मोठी आहेत, आणि विकासाची गंगा याच पक्षामार्फत, म्हणजे केंद्रात, राज्यात आणि आत्ता नगरपालिका महानगरपालिकेमध्ये सुद्धा BJPचा खूप मोठा विजय मिळालेला आहे. म्हणजे लोकांचा विश्वास आहे, आणि त्या विश्वासाला तडा न जाऊन देता मी तुमचे प्रश्न माझ्या परीनं, माझ्या नेत्यांच्या परीनं सोडवण्याचा निश्चितपणे 24 तास 7 दिवस 365 दिवस करायला मी खंबीर आहे. आणि त्यामध्ये तुमची मला साथ सगळ्यांची हवी. मी एक तुमचा कार्यकर्ता, माझ्या मित्रांचा एक मित्र, तुमचा एक सोबती, आबालवृद्धांचा लाडक्या बहिणीचा भाऊ, असं मला काम करायचे. शेतकऱ्याचा एक शेतकरी पुत्र म्हणून मला या क्षेत्रात काम करायचे. मुलांच्यात न रमून आता थोडं समाजात सुद्धा रमायचे, आणि हे रमणं मला त्या रमण्यापेक्षा आनंददायी ठरावं, यासाठी माझ्या मतदार बंधूंना विनंती आहे की माझं 5 तारखेला कमळ या चिन्हावर आपण बटन दाबून मला भरघोस मतांनी माझ्या पक्षाला आणि मला निवडून द्यावं, एवढीच विनंती करतो कार्यकर्ता म्हणून. धन्यवाद. आज आपण अजित साळुंखे सर, जे आमचे मित्र आहे, जिवलग, आणि जे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे आहेत, आणि त्यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या. विद्यार्थी घडवता आता समाज घडवण्याची जबाबदारी ते घ्यायला निघालेले आहेत. त्यांच्या कामाचं मूल्यमापन जनता निश्चित करेल. त्यांच्या पाठीमागं असलेली छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची शक्ती, मनोज घोरपडे यांची शक्ती, उदयनराजेंचा आशीर्वाद, ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा निश्चित त्यांना होऊ शकतो. कारण अजित साळुंखे हे 24/7 काम करणारं व्यक्तिमत्व आहे, जे आम्ही जवळून बघितलेलं आहे. आणि मला खात्री वाटते की नागठाण्याच्या जिल्हा परिषद गटातली जनता, त्यातल्या काही जनतेला सुद्धा हा अनुभव आहे की कधी अजित सरांना फोन करा, कुठल्याही कामाला ते नकार देत नाहीत. आणि अजित साळुंखेसारखं व्यक्तिमत्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला लाभलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची उमेदवारी आज जाहीर झालेली आहे. त्यांच्या कामाचं नागठाणे विभागातली जनता योग्य मूल्यमापन करेल, आणि त्याचा योग्य निर्णय काय तो करेल, अशी मला खात्री वाटते.
आणि अजित साळुंकेंसारखी चांगली माणसं जी नोकरीपणाला लावून राजकारणात येतात त्यांच्या मागं समाज बहुतांश वेळा उभा राहतो असा अनुभव आहे. कारण लोकांनाही वाटतं की चांगली माणसं राजकारणात आली पाहिजेत, फक्त त्या चांगल्या माणसांनी पुढं निवडून आल्यावर सुद्धा चांगलं राहावं ही जनतेची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेला अजित साळुंके सर नक्की खरं उतरतील असा मला विश्वास वाटतो. अजित साळुंकेंशी आज आपण गप्पा मारल्या, पण भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर आपण त्यांच्या कामाचंही मूल्यमापन करू. त्यांनी चांगलं काम केलं तर आपण निश्चित आरसपानीवरून त्यांची स्तुती करू. त्यांनी कुठं काही चूक केली किंवा काय त्यांनी चांगलं काम केलं नाही, जनतेच्या अपेक्षांना ते खरे उतरले नाहीत, तर त्यांची चिरफाड करायला सुद्धा आम्ही कमी पडणार नाही. पण मला खात्री आहे की ती वेळ ते येऊ देणार नाहीत आणि जनतेचे प्रश्न अधिक सुलभतेने सोडवतील. शिवेंद्रराजेंच्या मंत्रिपदाचा, मनोजदादांच्या आमदारकीचा फायदा उठून, सर्वाधिक फायदा उठून नागठाणे जिल्हा परिषद गटातील सगळी मूलभूत कामं ते करून दाखवतील. दर वर्षाला ते त्यांचं जे प्रगती पुस्तक आहे ते आपण आरसपानीवर तपासू की ह्या वर्षात तुम्ही काय केलं. दर वर्षातून एक मुलाखत आपण अजित साळुंकेंची या चॅनलवर नक्की घेऊ. ती त्यांनी दिली पाहिजे, नाही दिली तरी आपण त्यांचा मागोवा घेऊ आणि आपल्या पद्धतीने त्यांच्या कामाचं मूल्यमापन करू. धन्यवाद सर, तुम्हाला शुभेच्छा निवडणुकीसाठी. थँक्यू दादा.